मानसशास्त्राच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पूनम वराळे मॅडम आपल्या सोबत आहेत. ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नाही त्यांनी तात्काळ 8806 597047 वर आपला संपर्क करून 499 नाममात्र शुल्क भरून टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा आहे. टेस्ट सिरीजच्या ग्रुपची बॅच 4 हाऊसफुल होत आले आहे. मला वाटतं यात फक्त काय ते 10-12 प्रवेश बाकी आहेत. ते प्रवेश झाल्याच्या नंतर बॅच 4 क्लोज केली जाते आणि पुन्हा बॅच 5 सुरुवात व्हायला किमान 5 दिवस पुढे लागतात. त्यामुळे ज्यांचा प्रवेश राहिलाय त्यांनी आज आणि उद्या रात्रीपर्यंत प्रवेश घ्या. प्रवेश बॅच 4 साठीचे लवकरच बंद होतील. बॅच क्लोज होत आलेली आहे. डॉक्टर पूनम मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. डॉक्टर पूनम मॅडम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आज आपण अध्ययनाच्या संदर्भात काही उपपत्त्या पाहणार आहोत. मागच्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं पहा की म्हणजे कालचा जो आपला सेशन झाला त्याच्या अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आपण बघितलंय. तर त्याच्यामध्ये काही टप्पे आपण बघितले आहे पहा की अध्ययन कसं होतं. कोणत्या टप्प्यांमधून अध्ययन होत असतं या संदर्भात आपण मागच्या सेशन मध्ये चर्चा केली होती पहा. त्याच्यामध्ये त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्य देखील सांगितली होती अध्ययनाच्या संदर्भात. तर यामध्ये आपण उद्दिष्ट असेल, प्रेरणा, शोधन, हालचालींची पुनर्रचना, समायोजन, हं, आवर्तने असतील, परिपक्वता, मर्मदृष्टी या संदर्भात आपण हा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आपण अध्ययनातील प्रगतीचे मापन देखील पाहिले आहेत पहा. तर याच्यामध्ये अध्ययन वक्र कशाला म्हणतात, त्याचे टप्पे किती आहेत, अध्ययन कसं घडतं, हे अध्ययन वक्राच्या संदर्भात देखील आपण माहिती बघितलेली दिसून येते. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचा टप्पा असेल, जलद गतीचा टप्पा आणि त्याच्यानंतर पठारावस्था आहे, प्रगती थांबण्याचा काळ, त्याच्यानंतर अंतिम प्रगतीचा टप्पा आणि शारीरिक परिसीमा हे आपण बघितलं होतं. आणि त्याचा अध्ययनामध्ये किंवा शिक्षणामध्ये काय उपयोग होतो या संदर्भातही माहिती बघितली होती. आता सर्वात महत्वाचं जे काही आहे आणि कन्फ्यूज करणारा असा जो भाग आहे पहा, तर अध्ययन उपपत्त्या. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, अध्ययनाचे उपपत्त्या मांडलेल्या आहेत. तर काही वर्गीकरण देखील आपल्याला दिसून येतं पहा अध्ययनाच्या संदर्भात. तर पहिल्यांदा आहे की काही साहचर्यवादी मानसशास्त्र होते पहा, तर त्यांनी उपपत्ती मांडलेली दिसून येते. तर त्या कोणत्या आहेत, तर पहिल्यांदा आपण साहचर्यवादी उपपत्ती पाहणार आहोत. त्याच्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती आणि त्यानंतर आधुनिक उपपत्ती. ठीक आहे. तर या साहचर्यवादी उपपत्तीमध्ये सर्वात प्रथम आहे थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ठीक आहे. याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. या थेरीजचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर महत्वाचे आहे पहा. आणि टीईटी मध्ये देखील बरेच क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. काही वेळेस कन्फ्यूज होतात क्वेश्चन की म्हणजे कोणी मांडली आहे आणि कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. तर कन्फ्यूज न होऊ देता आपण ही एक एक जी काही उपपत्ती आहे ती आपण पाहणार आहोत. तर सगळ्यांनी लक्ष दिलं तर मला वाटतं तुम्हाला दुसरा जास्तीचा अभ्यास करायची काहीच गरज नाही पहा. ठीक आहे. तर पहिल्यांदा थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे नाव लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन असा विचारला जातो पहा की थॉर्नडाईकनी कोणती उपपत्ती मांडली आहे पहा. तर याला चुका आणि शिका उपपत्ती असं देखील म्हणतात किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं देखील म्हणतात. आता जो काही थॉर्नडाईक आहे तर तो कोणता आहे की अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. तो कोणत्या देशाचा आहे या संदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे या उपपत्तीवर कोणताही क्वेश्चन आला तरी तो यावा यासाठी थोडस आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की थॉर्नडाईक यांनी अॅनिमल इंटेलिजन्स हा एक ग्रंथ लिहिला पहा. इथे मी दिलेला आहे कारण लिहिण्यामध्ये बराच वेळ जातो, त्याच्यामुळे थोडस वेळ होता, टाइम होता, त्याच्यामुळे मी थोडं बोर्ड रायटिंग आधीच केली पहा. तर अॅनिमल इंटेलिजन्स हा एक ग्रंथ लिहिला आहे. कोणी लिहिला आहे तो? थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी. त्यात कुठला आहे तो? तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे, हे देखील लक्षात ठेवा पहा. आता याच्यामध्ये त्यांनी ही उपपत्ती मांडलेली आपल्याला दिसून येते पहा. तर आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर त्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत पहा. ठीक आहे. तर हा जो एडवर्ड थॉर्नडाईक आहे, यांचं पूर्ण नाव काय पहा, एडवर्ड थॉर्नडाईक आहे पहा. आणि यांनी अध्ययन विषयक उपपत्ती
मांडण्याचा पहिला बहुमान हा मिळालेला आपल्याला दिसून येतो पहा. आणि कुठल्या ग्रंथामध्ये? ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये. आता त्यांनी काय केलं आहे पहा, अनेक प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केले आहे. याच्यामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, कोंबड्या असतील, अशा अनेक प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केलेले आहे पहा. आणि त्यांचं आणि मानवाच्या अध्ययनात काही त्यांना म्हणजे सारखेपणा लक्षात आला आणि त्यांनी त्यावर एक प्रयोग केलेला दिसून येतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे पहा, की उद्दीपक आणि प्रतिक्रिया. ठीक आहे. उद्दीपक म्हणजे एखादी वस्तू आणि अ, त्याला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच रिएक्शन. तर यांच्यामध्ये साहचर्य निर्माण होणं अतिशय महत्वाचं आहे पहा. तर अध्ययनाच्या बाबतीमध्ये त्यांनी अशी व्याख्या सांगितलेली आहे पहा, की अध्ययन कशा पद्धतीने होत असतं, तर उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जर संबंध, साहचर्य म्हणजे काय, दोघांमध्ये जर संबंध प्रस्थापित झालं, साहचर्य प्रस्थापित झालं, की तेव्हा अध्ययन होत असतं, असं कोणाचं म्हणणं आहे? या थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे पहा. तर त्या संदर्भात त्यांनी काय केली आहे, एक उपपत्ती मांडलेली आहे पहा, ती आपण बघूया. आता कुठलाही प्राणी कसा आहे, की चुकत चुकत शिकत असतो पहा. एक प्राणी असेल किंवा मानव असेल, व्यक्ती असेल, मुलगा असेल, हं, तर ते काय करत असतात, चुकत चुकत शिकत. एकदमच सगळ्या बरोबर गोष्टी येतात का? नाही. तर काही वेळेस आपल्याला नवीन असतात गोष्टी, त्या शिकत असताना काही आपल्याकडून चुका होतात आणि त्याच्यानंतर आपण त्या चुका दुरुस्त केल्या जातात आणि आपण शिकलं जात असतो. तर प्रमाणे प्राणी देखील काय करत असतो पहा, चुकत चुकत शिकत असतो, सतत धडपडत असतो आणि त्यानंतर त्याला यश प्राप्त होत असतं पहा. अनेक प्रयत्नातून मग चुकीचे प्रयत्न टाळले जातात आणि जे काही योग्य प्रयत्न आहे त्याचा सराव केला जातो आणि त्या पद्धतीतून मग काय केलं जातं पहा, अध्ययन होत असतं. असं थॉर्नडाईक यांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी काय करते, एक स्क्रीन शेअर करते. तर त्यांनी एक कूटपेटी तयार केली पहा. ती कशी आहे हे पण आपण बघूया. ठीक आहे. ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल पहा. ही आहे कूटपेटी. ठीक आहे. थॉर्नडाईकने एक प्रयोग केलेला आहे. कशावर प्रयोग केलेला आहे पहा? मांजरावर एक प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. हे समोर दिसत आहे पहा तुम्हाला. हं? तर ही एक फूटपेटी असलेली दिसून येते. तर आता या संदर्भात एक प्रयोग पहा, की काय केलेलं आहे. थॉर्नडाईक यांनी काय केलं पहा, एक भुकेलं मांजर घेतलं आहे त्यांनी. हं? आणि ते भुकेलं मांजर कुठं ठेवलं आहे? या फूटपेटीमध्ये ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कळ असते किंवा बटन असतं आणि ते दाबलं तर दरवाजा उघडला जातो आणि त्याच्या बाहेर अन्नपदार्थ ठेवलेला असतं पहा. हं? म्हणजेच एक समस्या असते त्या मांजरासमोर कोणती, की अन्नपदार्थ मिळवण्यासाठी त्याला काय करावं लागतं, जे कूटपेटीमध्ये तिला ठेवलेलं आहे ती कळ दाबावी लागते. जेव्हा दरवाजा उघडतो, दरवाजा उघडल्यानंतर अन्नपदार्थ म्हणून मिळत असतं. एक मासा ठेवलेला असतो पहा त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता पण त्यांनी काय केलंय पहा, यामध्ये एक भुकेलं मांजर ठेवलेलं आहे. जर त्यांना जे भुकीची आवश्यकता नसेल, तर ते काही धडपडेल का खाण्यासाठी? नाही. त्यामुळं त्याला खूप म्हणजे भुकेलेलं आहे मांजर आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आणि समस्या काय आहे, की ते दरवाजा त्याला उघडायचा आहे आणि त्यांना ते हस्तगत करायचं आहे पहा. अशी त्याची त्या मांजरासमोर समस्या ठेवलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता मांजर काय असतं, भुकेले असल्यामुळं फुटपेटीचं दार उघडण्याचा ते सारखं प्रयत्न करतं पहा. आता ते त्याला लक्षात येत नाही, की कळ दाबावी आणि उघडावं आणि अन्नपदार्थ घ्यावं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करतं ते? हं? मांजर जे काय आहे, तर ते विविध प्रकारच्या हालचाली करतं. म्हणजे गजातून पंजा बाहेर काढत असेल किंवा त्या पिंजऱ्यामध्ये उड्या मारत असेल किंवा इकडं-तिकडं पळत असेल पहा.
गज हलवत असेल, की जेणेकरून त्याला बाहेर येऊन ते अन्नपदार्थ खाता येईल. मग अशा ज्या काही अनावश्यक क्रिया त्याच्याकडून घडत असतात. ठीक आहे. आणि मग काय होतं पहा, अचानकपणे किंवा योगायोगाने त्याचा पाय चुकून त्या जी कळ ठेवलेली असते किंवा बटन असतं त्याच्यावर पडते पहा आणि दरवाजा उघडला जातो. आणि जे काही अन्नपदार्थ आहे, तर ते किंवा अ, मासा किंवा काही जे दुसरं काही ठेवलेलं आहे, तर ते मांजर हस्तगत करत असतं पहा. त्यानंतर अनेक प्रयत्न घेतले जातात याच्यामध्ये, की एका प्रयत्नामध्ये हे मांजर शिकेल का दरवाजा कसा उघडायचा? नाही. तर त्याचे अनेक प्रयत्न किंवा अनेक सराव हे घेतलेले दिसून येतात पहा. मग परत काय केलं मांजराला? मांजर कसं पाहिजे? भुकेलं पाहिजे. ठीक आहे. तरच ते खाण्यासाठी प्रयत्न करेल. मग पुन्हा मांजराला काय केलं जातं? कुटपेटिकेमध्ये ठेवलं जातं आणि समस्या देखील तीच असते त्याच्यापुढं, की काय करणे? कळ दाबणे आणि अन्नपदार्थ मिळवणे. असे बरेच प्रयत्न केल्यानंतर मांजराला हे लक्षात येतं पहा, की काय आहे, हे जे कळ आहे इथं ठेवलेलं, ते दाबल्यावरच हं, दरवाजा उघडतो. ठीक आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात येते मांजराच्या. ठीक आहे. आणि मग जो काही तो आधी अनावश्यक हालचाली करत होता, कुठल्या, की इकडे-तिकडे पळणे, त्या कुटपेटीला चावा घेणे, त्याचा जे काही पंजा बाहेर काढणे. तर ह्या ज्या काही सारख्या-सारख्या त्याच्या हालचाली होत होत्या, ज्या काही प्रतिक्रिया होत होत्या, त्या चुकीच्या होत्या, की नाही. काही त्याचं म्हणजे काहीच आवश्यकता नव्हती त्या हालचालींची. मग ती चुकीची प्रतिक्रिया त्याच्याकडून काय केल्या जातात पहा, काही सरावाने त्या टाळल्या जातात आणि त्या मांजर हे शिकतं, की काय, की आपल्याला ही कळ दाबून आपण दरवाजा उघडू शकतो आणि उघडल्यानंतर आपल्याला हे जे काही बशीत ठेवलेला मासा आहे किंवा जे काही अन्नपदार्थ आहे, ते खायला मिळतं. ही गोष्ट मांजर काय करतं पहा, शिकतं. ठीक आहे. तर यालाच अ, काय म्हटलं आहे पहा, प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती असं म्हणलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे त्याच्या लक्षात येतं, की कळ दाबल्यानंतर दरवाजा उघडतो. हे मांजर सारखे सराव घेतल्यामुळे त्याच्या लक्षात येते. त्यामुळे आधीच्या ज्या काही कृती केलेल्या आहेत, ते टाळण्याचा प्रयत्न करते पहा. आणि ही प्रतिक्रिया त्याची दृढ होते. आणि त्याचबरोबर मांजर हे उपाशी असल्यामुळे काय होतं, अन्न मिळवण्याची जी काही प्रेरणा आहे त्याची, तर ती देखील दृढ असते की नाही? हं. तरच तो प्रयत्न करेल. भूक लागली म्हणून. जर त्याला भूक लागली नसेल, तो प्रयत्न करेल का? नाही. त्याच्याजवळ किती चांगलं अन्नपदार्थ ठेवलं, तरी पण त्याला ते सापडणार, म्हणजे ती प्रतिक्रिया त्याच्याकडून घडणार नाही. मग हे यश कधी-कधी योगायोगाने होतं. परंतु त्याचा सराव घेतल्यानंतर काही चुकीचे प्रयत्न टाळले जातात आणि काय होतं पहा, प्रतिक्रिया म्हणजे जे काही योग्य प्रतिक्रिया त्याच्याकडून घडली जातेच, म्हणजेच कळ दाबणे आणि अन्न हस्तगत करणे. ठीक आहे. पण दरवाजा उघडणे. असं तो पुन्हा शिकतो. मॅडम, हां, विद्यार्थी म्हणतायत या पुस्तकाचे काही महत्वाची पेजेसची पीडीएफ आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला तुम्ही सेंड करा. ही बरं. पीडीएफ त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. जे बरं, बरं. पीडीएफ तुम्हाला शक्य होईल क्लास झाल्याच्या नंतर पाठवणे, त्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला तुम्ही 4 आपले ग्रुप आहेत त्यांना पाठवू शकता. त्यांना पाठवा. ठीक विद्यार्थ्यांची आहे. तशी मागणी आहे. ओके, बरं, विल बी कंटिन्यू. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुम्हाला बाकीचा अभ्यास करायची पण गरज नाही. पण तरी पण मी पी-डी-एफ तुम्हाला पाठवून देते. ठीक आहे? हं. याच्यानंतर पहा, म्हणजे यालाच काय म्हणलेलं आहे, प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती. कशामुळे म्हणलंय लक्षात आलं तुम्हाला? की अनेक प्रयत्न केले जातात आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, की चुकीचे प्रयत्न टाळले जातात आणि योग्य जो काही प्रयत्न आहे तो मांजर शिकतो आणि तशी प्रतिक्रिया दिली जाते. जेव्हा नंतर परत थॉर्नडाईकनी त्या भुकेल्या मांजराला त्याच्या कुटपेटीमध्ये ठेवलेलं असतं पहा, तर तेव्हा काय करतो तो अनावश्यक जी काही प्रतिक्रिया असतात त्या बंद करतात आणि सरळ ती कळ दाबतो आणि दरवाजा उघडतो. म्हणजेच काय आहे, ती गोष्ट त्याच्या लक्षात आलेली आहे. यालाच प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती असं देखील म्हणलं जातं पहा. तर याच्यामध्ये काही मुद्दे आपण बघूयात पहा. तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, की एक्झाममध्ये येणारे आहेत किंवा या प्रयोगातून आपल्याला कुठले निष्कर्ष मिळतात पहा. तर मांजर हे भुकेले असल्यामुळे खाद्यपदार्थाची त्याला प्रेरणा निर्माण होते. हं. त्याच्यानंतर स्वैर हालचाली त्याच्या निर्माण केलेल्या जातात पहा खाद्यपदार्थ मिळण्यासाठी. हं. मग योगायोगाने त्याला काय होतं, यश प्राप्ती मिळते आणि नेमक्या हालचाली
होऊन त्याचे अध्ययन झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे अनावश्यक हालचाली कमी होतात आणि योग्य ती प्रतिक्रिया निवडली जाते कळ दाबण्याची आणि त्यातून तो शिकतो. ठीक आहे. तर याचे परत शैक्षणिक महत्त्व आपल्याला असं सांगता येईल पहा, की जेव्हा विद्यार्थी शिकत असतात, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये देखील काही चुका वगैरे होत असतात. हं. मग त्यावेळेस जर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलं, हं. म्हणजे लक्षात जर घेतलं शिक्षकांनी, की काय, की विद्यार्थी म्हणजे चुकतात, हं. आणि चुकत-चुकत शिकत असतात. तर त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं, तर या गोष्टी त्यांच्या चांगल्या लक्षात राहतील पहा. त्याचबरोबर कुठलीही नवीन गोष्ट शिकत असताना त्यांच्यामध्ये जिज्ञासा असेल, कुतूहल निर्माण करणं देखील आवश्यक असतं. त्यामुळे ते अध्ययन करण्यास प्रवृत्त होतात. त्याचबरोबर पारितोषिक देणं देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे अध्ययन हे सहजासहजी होतं. जसं की थॉर्नडाईकनी काय केलं होतं, की त्याला खाण्यासाठी अन्नपदार्थ ठेवलं होतं. बशीमध्ये मासा ठेवला होता. हो की नाही? तर ते मिळवण्यासाठी धडपड होती. म्हणजेच काय होतं, की जर प्रबलन दिलं विद्यार्थ्यांना, पारितोषिक दिले, तर विद्यार्थी अध्ययनासाठी प्रवृत्त होत असतात पहा. या थिअरीमधून आपल्याला लक्षात येईल पहा. तर अध्ययनासाठी देखील प्रेरणा निर्माण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रेरणा असेल तर तो विद्यार्थी अध्ययन शिकत असतो. ठीक आहे. तर आता याच्या संदर्भात काही अध्ययनाच्या संदर्भात नियम सांगितले आहेत पहा थॉर्नडाईक यांनी. हं. तर ते नियम आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण त्याचे नियम पाहूया. पहा बोर्ड दिसत असेल तुम्हाला अध्ययनाच्या संदर्भात काही नियम सांगितले आहेत थॉर्नडाईक यांनी. तर पहिला जो काही नियम आहे पहा, तर तो काय आहे पहा, तयारीचा किंवा सज्जतेचा नियम. ठीक आहे. तयारीचा किंवा सज्जतेचा. दुसरा एक महत्वाचा नियम आहे सरावाचा. हं? दुसरा कुठला नियम आहे पहा, सरावाचा नियम. ठीक आहे. आणि तिसरा जो काही आहे तो परिणामाचा नियम. हा देखील क्वेश्चन येऊ शकतो पहा, की थॉर्नडाईकनी कोणते नियम मांडले आहेत पहा. हं? हे देखील येऊ शकतो अध्ययनाच्या संदर्भात. किंवा हे नियम कोणी मांडले आहेत, पॅवला, थॉर्नडाईक, स्किनर वगैरे असा पण क्वेश्चन येऊ शकतो पहा. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, की आता तुमच्या याच्या लक्षातच असेल, की तयारीचा नियम आणि सज्जतेचा नियम. ठीक आहे. आता कोणतंही नवीन कौशल्य जर शिकायचं असेल ना, तर त्याची मानसिक आणि शारीरिक पक्वता असणं गरजेचं आहे व्यक्तीमध्ये. हं? जर त्याची पक्वता नसेल, मानसिक किंवा शारीरिक, तर त्याचे अध्ययन होत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीला कुठलेही नवीन कौशल्य असतील, नवीन गोष्टी शिकायच्या असतील, एखादी कला असतील, तर ते शिकण्यासाठी आवश्यक असणारे जे काही मानसिक आणि शारीरिक पक्वता असणं ही अत्यंत गरजेची आहे पहा. ती जर नसेल, तर व्यक्ती व्यवस्थित त्याचं अध्ययन होऊ शकत नाही पहा. तर त्याच्यासाठी आपल्याला असं सांगता येईल, की काय सांगता येतं पहा, की मानसिक आणि शारीरिक पक्वता असणं फार महत्वाची गोष्ट आहे पहा. एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये सांगता येईल पहा, की आता एखाद्या 6 महिन्याचं छोटं बाळ आहे आणि त्याला जर पायऱ्या चढायला लावल्या, तर ते त्याला शक्य होणार आहे का? नाही. कारण का? तर त्याची शारीरिक पक्वता आली नाहीये. 6 महिन्याच्या बाळाला तो पायऱ्या चढू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारची पक्वता असणं, शारीरिक पक्वता असणं, थोडं मोठं झाल्यावर मग तो हळू त्या गोष्टी शिकेल. एकदमच पायऱ्या चालायला लावल्या तर तो ते करू शकणार नाही. तर त्यामुळे त्याच पद्धतीने आणखीन उदाहरणं सांगायचं झालं, की मानसिक पक्वतेच्या संदर्भात आता एखादा लहान मुलगा आहे म्हणजे 5वीतला आहे आणि त्याला जर 10वीतलं किंवा 9वीतलं गणिताचे प्रॉब्लेम्स त्याला जर सोडवायला लावले, हं,
तर ते त्याच्या लक्षात येणार नाही. का येणार नाही? कारण तेवढा मानसिक विकास किंवा मानसिक पक्वता त्याच्यामध्ये नसणार आहे. तर त्यामुळे इथे काय गरजेचं आहे पहा, व्यक्तीला ही शारीरिक मानसिक पक्वता जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी किंवा ते कौशल्य ती आत्मसात करू शकत नाही. तर त्यामुळे काय असणं गरजेचं आहे पहा, की शारीरिक आणि मानसिक तयारीची आवश्यकता असणं गरजेचं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुनरावृत्तीचा नियम किंवा सरावाचा नियम असं देखील याला म्हणतात किंवा पुनरावृत्तीचा नियम. ठीक आहे. आता काही गोष्टी फक्त एकदा शिकल्या, की त्या माइंडमध्ये फिक्स होतात असं नाही. तर त्याच्या काय करावं लागतो आपल्याला? सराव करावा लागतो. सारखी-सारखी त्याची प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतो की नाही आपण. तर सरावाने काय केलं होतं पहा, की व्यक्ती ही म्हणजे ते कौशल्य ती प्राप्त करू शकते. तर सराव हा फार महत्वाचा आहे, की कोणतीही गोष्ट किंवा एखादं कौशल्य जर दृढ करायचं असेल, तर त्याचा वारंवार सराव करणं हे फार गरजेचं असतं पहा. हं. आणि वारंवार सराव केल्यामुळे काय होतं, व्यक्तीला त्याचं ज्ञान होत असतं पहा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय करायला पाहिजे? सराव होणं अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं पहा. म्हणजे आवर्तने वारंवार व्हायला पाहिजेत. तर उदाहरणार्थ असेल, की स्पेलिंग असेल किंवा काही पाढे असतील पहा टेबल्स. त्याच्यानंतर प्रार्थना असेल, कविता असतील किंवा जे काही शिकवलेलं क्लासमध्ये शिकवलेलं काही पण अध्यापन असेल, तर विद्यार्थ्यांनी त्याचा प्रॅक्टिस किंवा सराव केल्यानंतर ती गोष्ट त्यांना चांगली किंवा लवकर लक्षात राहत असते. त्याच्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. या देखील थेअरीमध्ये आहे पहा, की सराव सारखा घेतल्यामुळं मांजर काय केलं, की चुका टाळल्या आणि योग्य जे काही पद्धत होती, की कळ दाबणे ही शिकलं. तर त्याच मुळे आपल्याला असं सांगता येईल पहा, की सरावाने काय होतं, की एखादं कौशल्य आपल्याला प्राप्त होत असतं किंवा अध्ययन हे चांगल्या प्रतीने होत असतं. तर त्याच्यानंतर आहे पहा परिणामाचा नियम. हं. आता परिणामाचा नियम म्हणजे काय आहे पहा, तर याच्यामध्ये देखील आपल्याला बघता येईल, की परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामधील संबंध हे सुखद असेल, तर त्याच्यामध्ये काय होत असतो, त्याच्यात साहचर्य निर्माण होत असतात किंवा संबंध दृढ होत असतात. तर थॉर्नडाईकनी काय सांगितलंय पहा, की उद्दीपक हं, उद्दीपक प्लस प्रतिक्रिया बरोबर काय म्हणता येईल आपल्याला? साहचर्य. ठीक आहे. तर उद्दीपक आणि प्रतिक्रिया याच्यामधले जो काही संबंध आहे, तर तो सुखद असेल, तरच काय होतात त्याच्यामध्ये संबंध दृढ होत असतात पहा. हं. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, तर आता एखादा मुलगा आहे किंवा अध्ययनार्थी आहे. आता वर्गामध्ये एखादा क्वेशन शिक्षकांनी विचारला, त्याचं जर चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी, तर शिक्षकांनी अपेक्षित त्याला जर प्रतिक्रिया काय दिली, शाबासकी दिली, हं, तर तो सुखद अनुभव त्याला मिळाला किंवा त्याला एखादं प्राइज दिलं, पहिला नंबर आल्यानंतर त्याला पारितोषिक म्हणून दिलं, तर काय होतं, की त्याच्यामध्ये ती प्रतिक्रिया दृढ करण्यास पोषक असते. मग त्याला असं होतं, की बाकीचे देखील मुलं जे काही आहे, तर ते उत्तर देण्यास काय होतात पहा, प्रदयुक्त होतात त्याचं पाहून आणि दोघांमधील प्रतिक्रिया काय दृढ होण्यास मदत होत असलेली आपल्याला दिसून येते पहा. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, की एखादं उद्दीपक आणि प्रतिक्रिया याचे जे काही संबंध होतात, तर ते कसे पाहिजे पहा, धनात्मक स्वरूपाचे पाहिजे. हं. जर ऋणात्मक असेल, तर त्याच्यामध्ये प्रबल होणार नाही. ठीक आहे. तर म्हणून धनात्मक असेल, तर त्याचा परिणाम हा चांगला असलेला दिसून येतो आणि दोघांमध्ये साहचर्य होत असतं. तर हे आपण यामध्ये बघितलेलं आपल्याला दिसून येतं पहा. तर याच्या आपल्याला काय आता याचं शैक्षणिक महत्त्व बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर हे जे काही उपपत्ती आहे पहा, तर ती अध्ययनासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे वर्गामध्ये जेव्हा शिक्षक अध्यापन करत असतात पहा, तर तेव्हा काय आहे, ही फार महत्त्वाची असलेली उपपत्ती आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये जे काही ज्ञान असेल, कौशल्य असतील, सवयी असतील,
ती हस्तगत करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, म्हणजे शरीराने किंवा मनाने त्यांना तयार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी शिक्षकांना प्रेरणा त्यांना द्यावं लागेल, प्रोत्साहन देणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल पहा, की जे काही तयारीचा किंवा सज्जतेचा नियम सांगितला आपण, की जो काही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत, तर तो त्यांच्यासाठी त्यानुसारच अभ्यासक्रम देणं त्यांना गरजेचं आहे पहा, त्या त्या वयोगटातील मुलांना. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन आपल्याला सांगता येईल की पहा, की एखाद्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं की शाबासकी दिली जाणं, हे सुखद अनुभवाची त्यांना सारखी जर सवय लागली तर बाकीचे मुलं देखील काय होतात, की अ, त्याच सारखे उत्तर देण्यासाठी प्रवृत्त होतात पहा, म्हणजे त्यांना प्रेरणा मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर असे आपल्याला काही शैक्षणिक महत्व सांगता येतात पहा. सराव देखील महत्वाचा आहे. सरावाने काय होतं पहा, जो काही पाठ्यांश शिकवलेला असतो, तर तो सराव केल्याने मुलांच्या चांगल्या लक्षात राहतो. त्याच्यामुळं हे देखील महत्वाचं आहे अध्यापनामध्ये. जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी देखील प्रोत्साहित केलं पाहिजे पहा. ठीक आहे. वारंवार सराव करण्यासाठी. त्यानंतर हे आपण इथे बघितलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. तर ही झाली आपली थॉर्नडाईक यांची उपपत्ती. ही सगळ्यांना लक्षात आली आहे. त्याच्यानंतर आपण पावलावची थेरी लगेच घेऊया. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतो. नाहीतर नेक्स्ट आपण थेरी बघूया. एवढं लक्षात ठेवायचंय, कोणी मांडली? थॉर्नडाईकनी. चला नेक्स्ट आपण घेऊया मग पावलावची थेरी. ठीक आहे. ही देखील महत्वाची आहे पहा. पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली आहे पहा. या अध्ययन विषयक उपपत्त्या आहेत. ठीक आहे. त्यांनी काय मांडलेलं आहे पहा, पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान. पॅवलॉव यांनी कुठली आहे? अभिजात अभिसंधान. ही उपपत्ती मांडली आहे पहा. आता हा जो पॅवलॉव आहे, तर तो काय आहे पहा, रशियन मानसशास्त्रज्ञ आहे पहा. कुठला आहे? रशियन मानसशास्त्रज्ञ आहे. रशियन शरीरशास्त्रज्ञ पण आहे आणि मानसशास्त्रज्ञ पण आहे पहा. ठीक आहे. तर या संदर्भात क्लासिकल कंडिशन हे इंग्लिश मध्ये म्हणलं जातं आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती. ठीक आहे. तर हे आपण बघूया आता. इव्हान पॅवलॉव हा रशियन शरीर शास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ आहे पहा. ठीक आहे. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे पहा आणि रशियन शरीर शास्त्रज्ञ आणि काय आहे पहा, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. इव्हान पॅवलॉव. ठीक आहे. तर यांनी कुठली आहे? अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली पहा. तर आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की कुत्रा याच्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे पहा. थॉर्नडाईकनी मांजरावर केला होता, यांनी कुत्र्यावर केलेला आहे पहा. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की काय आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महत्वाचं आहे पहा, अभिजात अभिसंधान. आता अभिसंधान म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्या. अभिसंधान. ठीक आहे.
तर हे महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आता काही वर्तन हे काय आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये अभिसंधानानेच घडत असते पहा, असं यांचं म्हणणं आहे पहा. ठीक आहे. तर आता कसं आहे, तर आपण एका उदाहरणाने आपण बघूया पहा. आता जेव्हा आपण रोडवर असतो पहा, रोडवर काय केलेलं असतं पहा, सिग्नल वगैरे लावलेले असतात चौकामध्ये, ठीक आहे. आणि काही ट्रॅफिक पोलीस पण तिथे असतात. हं. आता त्याच्या संदर्भात एक उदाहरण तुम्हाला सांगते आता. आता पोलीस जो काही आहे, तर तो आहे एक नैसर्गिक उद्दीपक आहे. ठीक आहे. पोलीस नैसर्गिक उद्दीपक आहे आणि जी काही रेड लाईट आहे, तर ती काय आहे? कृत्रिम उद्दीपक आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण थांबतो, तर ही काय आहे? नैसर्गिक असणारी प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला एक उदाहरण देते पहा. आता जेव्हा अभिसंधानामध्ये एक महत्त्वाचं उदाहरण आहे पहा, त्याद्वारे आपण अभिसंधान म्हणजे काय हे समजून घेऊया. आता चौकामध्ये उभारल्यानंतर आपल्याला काय होतं पहा, ट्रॅफिकवाला पोलीस पण असतो आणि त्याचबरोबर रेड लाईट पण दाखवलेली असते. मग याचाच अर्थ काय आहे, की आपल्याला तिथे थांबायचं आहे, जायचं नाहीये. हे आपल्याला माहिती झालेलं आहे. ठीक आहे. मग आता असेच काही प्रयत्न झालेले असतात किंवा आपल्याला हे लक्षात येतं, की कधी-कधी काय असतं, की ट्रॅफिक पोलीस नसतो. हं. तर त्यावेळेस देखील फक्त लाईट असते. तर आपण काय करतो? थांबण्याची प्रतिक्रिया आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय? नैसर्गिक उद्दीपक जो काही आहे, तर त्याला जी काही प्रतिक्रिया दिली जाणारी असते, तर ती आपण कृत्रिम उद्दीपकाला दिली जाते. हो की नाही? म्हणजे थांबण्याची असेल किंवा जाण्याची असेल, की ट्रॅफिक पोलीस म्हणला की थांबा आणि रेड लाईट लागली. तर हे आपण शिकतो. आपल्याला माहिती झालेलं असतं, की आपल्याला थांबायचं आहे म्हणून. ठीक आहे. मग काही वेळा ट्रॅफिक पोलीस नसताना फक्त रेड लाईटवर आपण काय करतो? थांबतो. म्हणजे जी प्रतिक्रिया आपल्याला नैसर्गिक उद्दीपकाला द्यायची आहे, ती आपण काय करतो पहा, कृत्रिम उद्दीपकाला दिली जाते. तर ते अभिसंधान असं म्हणलं जातं त्याला. ठीक आहे. तर याच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रयोग केलेला आहे पहा, इव्हन पॅव्लव यांनी. याचं देखील तुम्हाला मी स्क्रीनवर शेअर करते पहा, की त्यांनी एका कुत्र्याला प्रयोगशाळेमध्ये आणलं आहे पहा. हे पहा इथं दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. स्क्रीनवर व्हिजिबल असेल सगळ्यांना स्क्रीन. तर इव्हन पावलाव नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता आणि रशियन शरीरशास्त्रज्ञ आहे पहा. ठीक आहे. तर त्यांनी कुठला प्रयोग केला आहे? कुत्र्यावर केला आहे अभिसंधानाचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं पहा त्यांनी, तो प्रयोग कसा आहे? तर तो आपल्याला आता पाहायचा आहे पहा. तर तो प्रयोग करत असताना त्यांनी काय केलेलं आहे, एक कुत्रा घेतलाय प्रयोगशाळेमध्ये आणि त्याला असं विशिष्ट प्रकारे असं बांधलेलं दिसून येतं पहा. हं. आणि आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे बांधलेलं आहे आणि त्याच्या गळ्यामधून जी काही म्हणजे लाळ तिथून निर्माण होत असते ना, मग ती काय केलेलं आहे त्यांनी इथे परीक्षा नळीमध्ये आपल्याला दिसून येतं पहा, ही मोजमाप केलेलं दिसून येतं. म्हणजे आता अशी त्यांनी काय केलं आहे, अरेंजमेंट केली आहे पहा. ठीक आहे. आता प्रयोगाला सुरुवात करूया आपण, की प्रयोग नेमका कशावर आहे तो. आता प्रयोगाला करत असताना आपण बघूया, की कुत्र्याला काय केलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे पहा. कुठे? प्रयोगशाळेमध्ये. ठीक आहे. आणि त्याला असं बांधलेलं आहे आणि गळ्यामधून त्याचं जे काही लाळ त्याच्यामध्ये पडेल अशा रीतीने त्यांनी व्यवस्था केलेली दिसून येते. तर याच्यामध्ये पहिल्यांदा बघा त्यांनी काय केलं आहे, की एक घंटानाद केलेला आहे. ठीक आहे. घंटी वाजवलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय केलंय पहा, त्याला अन्नपदार्थ हे दिलेला आपल्याला दिसून येतो पहा. आणि जेव्हा ती प्रतिक्रिया घडत असते, तर त्यालाच त्यांनी अभिजात अभिसंधान असं म्हणलेलं दिसून येतो पहा. की पहिल्यांदा काय केलंय पहा,
पण सोबत त्यांनी काय केलं आहे की आता पहिल्यांदा घंटा वाजवली. हम्म घंटा वाजवली, त्याच्यानंतर त्याला काय केलं पहा, अन्न पदार्थ दिलं. अन्न पदार्थ दिलं आणि त्याच्यानंतर काय झालं पहा, कुत्र्याला लाळ निर्माण झाली. ठीक आहे, म्हणजेच हे काय आहे, कृत्रिम उद्दीपक आहे. हे जे काय आहे कृत्रिम आहे. ठीक आहे, उद्दीपक हे अशाने तुम्हाला लक्षात येईल, कृत्रिम उद्दीपक आहे. हे सोबत दिलं म्हणजे घंटा वाजली आणि काय केलं पहा, अन्न पदार्थ दिलं. हे नैसर्गिक उद्दीपक आहे. ठीक आहे, नैसर्गिक उद्दीपक. आणि मग ही जी प्रतिक्रिया आहे लाळ, ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम काय केलेलं दिसून येतं पहा, इथं मी लिहिलेलं आहे बोर्डवर, लक्षात येईल तुमच्या, की घंटा हे कृत्रिम उद्दीपक आहे, अन्न पदार्थ नैसर्गिक उद्दीपक आणि लाळ ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ठीक आहे, मग प्रत्येक वेळेस काय केलं इवन पावलव यांनी, की पहिल्यांदा घंटा वाजवली आणि घंटा वाजल्यानंतर अन्न पदार्थ दिलं त्याला खायला आणि मग त्याची लाळ उत्पादन झाली. ठीक आहे, मग असं करत करत त्यांनी काय केले, बरेच प्रयत्न केले. म्हणजे प्रत्येक वेळेस घंटा वाजवली, अन्न पदार्थ दिलं आणि अन्नपदार्थ खायला दिलं आणि त्याच्यानंतर काय निर्माण झाली, लाळ निर्माण झाली. हं? तर असं बरेच प्रयत्न केले पहा. मग काय झालं, त्याच्या लक्षात आलं पहा, की घंटा वाजवल्यानंतर आपल्याला अन्नपदार्थ मिळतो. हे तो कुत्रा काय करतो, शिकतो. हं? आणि त्याच्यानंतर मग काय केलं, की अन्नपदार्थ द्यायच्या आधीच जेव्हा घंटा वाजवली जाईल, तर तेव्हा काय करत असे कुत्रा, लाळ निर्माण करत असे. ठीक आहे, म्हणजेच अन्न पदार्थ मिळायच्या आधीच घंटा, म्हणजे हा त्या गोष्टी कुत्रा शिकतो, की जेव्हा घंटा वाजली आहे त्याच्या लक्षात येतं की आपल्याला आता अन्न पदार्थ मिळणार आहे. म्हणजे जी नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया कुत्रा कृत्रिम उद्दीपकाला देतो. याला अभिजात अभिसंधान असं त्यांनी सांगितलेलं आहे पहा. म्हणजेच काय, ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे लाळ, की जी आवश्यक आहे नैसर्गिक उद्दीपकाला देणं, यालाच देणं. म्हणजे अन्नपदार्थ दिसल्यावर त्यांनी लाळ निर्माण करणं हे अपेक्षित आहे. परंतु त्यांनी ह्या गोष्टी दोन जोडून दिलेल्या आहेत पहा, घंटा वाजवलेली आहे आणि अन्नपदार्थ दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी साहचर्य निर्माण केलं आहे, संबंधित म्हणजे संबंध निर्माण झालेला आहे. आणि त्याच्या लक्षात आले की घंटा वाजल्यानंतर त्याला अन्नपदार्थ मिळतं आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया, जी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, लाळ निर्माण झाली. परंतु अन्नपदार्थ देण्याआधी म्हणजे घंटेलाच हा काय करू लागला पहा, कुत्रा लाळ उत्पादन करू लागला पहा. म्हणजे कृत्रिम उद्दीपकाला ती प्रतिक्रिया देऊ लागला पहा. म्हणून आपल्याला असं सांगता येतील पहा, की काही दिवसानंतर नुसता घंटेचा आवाज कानावर पडला तरी कुत्र्याच्या तोंडात काय लाळ निर्माण होत असते. जी प्रत्यक्ष अन्न पदार्थ दाखवल्यावर सुटायला पाहिजे, तर ती प्रतिक्रिया कोणाला देत होता पहा, तो ह्या घंटेला देत होता पहा. म्हणून आपल्याला असं सांगता येईल पहा, की अभिजात अभिसंधान हे याच्यामध्ये जर दृढीकरण झालं, साहचर्य निर्माण झालं, तर प्रतिक्रिया ही दिली जाते. यालाच पावलावनी अभिजात अभिसंधान असं म्हणलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे, तर याचा जो काही म्हणजे काय उपयोग आहे शिक्षणामध्ये किंवा अध्ययनामध्ये, तर हे देखील महत्वाचं आहे. प्रत्येक जे काही थेअरी मांडलेल्या आहेत पहा, तर त्याचा काय आहे, की महत्व आपल्याला दिसून येतं पहा. आणि ते त्याचं अभ्यासामध्ये काय उपयोग आहे ते देखील महत्वाचं आहे पहा. तर यामध्ये त्यांनी काही नियम सांगितलेले आहेत पहा. तर याच्यामध्ये दृढीकरणाचा नियम हा देखील महत्वाचा आहे. तर आवर्तनामुळे काय होतं पहा, दोघांमधील जे काही संबंध आहेत तर ते दृढ होत जातात पहा. ठीक आहे, दृढीकरणाचा नियम त्यांनी सांगितलेला आहे. कोणी, दृढीकरण. सारखेच वारंवार सराव केल्यामुळे, म्हणजेच कृत्रिम उद्दीपक आणि नैसर्गिक उद्दीपक हे सारखे सारखे दिल्यामुळं त्याच्या लक्षात आलं आणि जी प्रतिक्रिया नैसर्गिक उद्दीपकाला दिली पाहिजे, तर ती प्रतिक्रिया कुत्रा
अनैसर्गिक किंवा कृत्रिम उद्दीपकाला देत असतो. तर हे दृढीकरणामुळे आहे. दोन गोष्टी सोबत दिल्यामुळं हे झालेलं आपल्याला दिसून येतं पहा. त्याच्यानंतर आहे की सामान्यीकरणाचा नियम असं देखील आपल्याला म्हणता येईल. पुढचा जो काही आहे तो सामान्यीकरणाचा नियम. नियम आता याच्यामध्ये काय आहे की जो काही घंटा नाद केलेला असतो आणि त्याच्यानंतर अन्नपदार्थ दिले गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया होत असते. तर ते घंटानाद आणि अन्नपदार्थ याच्यामध्ये जर जास्त वेळ असेल तर ती प्रतिक्रिया होणार नाही. हं? जेवढं लवकर दिलं जाईल तर ती प्रतिक्रिया जास्त लवकर घडून येत असते, दिसून येते पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा उद्दीपक विलोपन. उद्दीपक हे पण महत्वाचं आहे पहा. विलोपन. आता याच्यामध्ये काय आहे की म्हणजे कुत्रा शिकतो की नाही, जी प्रतिक्रिया नैसर्गिक उद्दीपकाला द्यायची आहे ती कृत्रिम उद्दीपकाला देतो. म्हणजे घंटेलाच लाळ निर्माण करतो आहे, ही प्रतिक्रिया आहे. पण वारंवार जर फक्त घंटा वाजवली आणि त्याला खायला काही दिलंच नाही नंतर, मग तो विसरून जातो. विलोपन म्हणजे काय? विसरणे. मग ती जी दिली जाणारी प्रतिक्रिया आहे तो विसरतो. मग काही दिवसांनी त्याच्या लक्षात येतं की घंटा जरी दिली तरी अन्नपदार्थ मिळत नाही. मग ही गोष्ट तो कमी कमी म्हणजे लाळ उत्पादन करण्याची जी काही प्रतिक्रिया आहे, तर ती त्याच्याकडून विसरली जाते किंवा विलोपन होतं त्याचं. ठीक आहे. तर त्यामुळं त्यांच्यामध्ये साहचर्य निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे घंटा वाजवली, त्याच्यानंतर अन्नपदार्थ देणं आवश्यक आहे. तरच ते जी काही प्रतिक्रिया दिली जात होती, तर ती दिली जाईल. हं? म्हणजे नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया जी काही कृत्रिम उद्दीपकाला देत असेल. पण जर याच्यामध्ये अन्नपदार्थ कॅन्सल केलं, ठीक आहे. म्हणजेच काय? हे पहा घंटा लक्षात आली? घंटा उद्दीपक हे कुठलं आहे? कृत्रिम आहे. ठीक आहे. लक्षात येईल ह्याच्या. आता ही घंटा आहे. ठीक आहे. हे कसं आहे? कृत्रिम उद्दीपक आहे. आणि अन्नपदार्थ हे काय आहे? नैसर्गिक उद्दीपक आहे. आणि लाळ निर्माण करणं. लाळ. ठीक आहे. ही काय आहे पहा? प्रतिक्रिया आहे. जी काही कुत्र्याने दिली. हे पहा सोपं आहे. थोडंसं लक्षात ठेव फक्त. आता हे कृत्रिम उद्दीपक म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय केलं? घंटा वाजवली आणि अन्नपदार्थ दिलं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं लाळ निर्माण होणं हे साहजिक आहे. ह्या दोन गोष्टी त्यांनी म्हणजे सोबतच दिल्या. ठीक आहे. घंटा ही कृत्रिम आहे. आता घंटेला लाळ निर्माण होऊ शकते का? नाही होऊ शकत. फक्त अन्नपदार्थ दिसल्यावर लाळ निर्माण होते. परंतु त्याला प्रयोगामधून सिद्ध करायचं होतं, की म्हणजे जी नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया आहे, ती कृत्रिम उद्दीपकालाही दिली जाते. का? तर यांचं साहचर्य असेल, म्हणजे सोबत दिल्या असतील गोष्टी. तर ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं पहा, जर काही दिवसांनी मग काय केलं, की घंटाच वाजवली फक्त. पण अन्नपदार्थ त्याला दिला नाही. ठीक आहे. तर मग काही वेळेस काय त्यांनी लाळ उत्पादन केली. परंतु बरेच प्रयत्न असे घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं कुत्र्याच्या, की घंटी वाजवली तरी आपल्याला अन्नपदार्थ मिळत नाही. मग त्याचं म्हणजे विसरण्याची प्रक्रिया सुरू झाली किंवा विलोपन झालं. म्हणजे जी प्रतिक्रिया तो घंटेला देत होता अन्नपदार्थ मिळाल्यानंतर, ती प्रतिक्रिया तो देत नव्हता. म्हणजे याचाच अर्थ उद्दीपकाचं विलोपन झालं असं आपल्याला म्हणता येईल किंवा हळूहळू लोप झाला जो काही ते प्रतिक्रिया देत होता. त्याच्यानंतर आहे पहा पुढे शैक्षणिक महत्व याचं बघायचं आहे या उपपत्तीचं. ठीक आहे. तर अध्ययनासाठी फार महत्वाची अशी उपपत्ती आहे पहा. तर यामध्ये सांगता येतं पहा, की अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना आवडीची कृती असेल, हं? कृतींचा उपयोग करून प्रतिसाद मिळवून जे काही शिकायचे आहे, तर त्याचा जे काही पाठ्यक्रमाशी संबंध जोडता येतो पहा. जर ही उपपत्तीचं आपल्याला शैक्षणिक महत्त्व सांगता येतं. किंवा अजून एक सांगता येईल पहा, चित्रांचा असेल, आकृत्यांचा असेल उपयोग करून
आपल्याला नवीन नवीन शब्द आहेत विद्यार्थ्यांना शिकवता येतात पहा. म्हणजे कमळाचा असेल, आईचा वगैरे, जे काही लहान मुलं आहेत तर त्याच्यासाठी काय केलं जातं, जे चित्र ठेवून त्याच्यासमोर म्हणजे अ पासून कोणते शब्द तयार होतात ते शिकवण्यासाठी आहे. किंवा आकृत्यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना काय केलं जातं, एखाद्या गोष्टी समजून सांगितल्या जातात. हं? त्याच पद्धतीने चांगल्या सवयी लावू शकतो पहा अभिजात अभिसंधानामुळे आपण विद्यार्थ्यांना. हं? तर उदाहरणार्थ शिक्षक क्लासमध्ये आल्यानंतर उभं राहणं, जी काही मूल्य असतील, संस्कार असेल, त्या गोष्टी किंवा राष्ट्रगीत चालू असताना स्तब्ध उभं राहणं, ह्या कृती वारंवार केल्यामुळे काय होतात, त्यांच्यामध्ये दृढ होतात पहा. मग परत परत सांगायची गरजही नसते. तर त्याच्यामुळं अध्ययनामध्ये देखील महत्वाची असलेली दिसून येते पहा. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना? हं? तर आता याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आहेत, तर ते क्वेश्चन कोणत्या पद्धतीचे असतील पहा, की अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर इव्हान पावलॉव यांनी मांडली. त्याच्यानंतर आणखीन क्वेश्चन असू शकतो, की तो कोणत्या देशाचा आहे? पावलॉव जो काही आहे, हं? पावलॉव कोणत्या देशाचा आहे? तर तो रशियन आहे, तो रशियन मानसशास्त्रज्ञ आहे. आणि त्यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. अभिजात अभिसंधान. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा पहा, की आणि कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. कुठल्या प्राण्यावर असेल? कुत्र्यावर. की कृत्रिम उद्दीपकाला दिली जाण कृत्रिम उद्दीपक, ठीक आहे, आणि नैसर्गिक उद्दीपक, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत पहा. आणि प्रतिक्रिया. नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया हे दोघांमध्ये साहचर्य जर असेल किंवा सोबत दिल्यामुळं नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया हा व्यक्ती किंवा जे काही प्राणी इथं दिलेला आहे कुत्रा कृत्रिम उद्दीपकाला देतो. तर यालाच अभिजात अभिसंधान असं म्हणतात पहा. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात आलं तरी ही म्हणजे जी काही उपपत्ती आहे ती लक्षात येईल पहा तुम्हाला. अभिजात अभिसंधान म्हणजे काय? हं? त्याच्यानंतर आता याच्या संदर्भात आणखीन प्रश्न तुम्हाला सांगायचे झाले तर कुठले आहेत पहा. तो कुठल्या देशाचा आहे ते पण आहे, कशावर प्रयोग केलेला आहे. हं? अभिजात अभिसंधान आहे. त्याच्यानंतर थॉर्नडाईक वर देखील क्वेश्चन विचारले जातात पहा, की थॉर्नडाईक जो काही आहे तो कुठल्या देशाचा आहे, तर तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. हा, आणि त्यांनी कशावर प्रयोग केला आहे, तर मांजरावर प्रयोग केलेला आहे. हं? त्यांनी कोणती उपपत्ती मांडली? चुका आणि शिका किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही मांडलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, लक्षात आलंय सगळ्यांना? आजच्यासाठी थांबूयात का मग, का राहिले अजून काही मॅडम? नाही बस, नेक्स्ट थेरी उद्या बघूयात आपण. उद्या ओके नाही, ओके. 2. 2 दिवसानंतर उद्या हं, मराठीचं सेशन असेल संध्याकाळी 9:45 ते हं, 10:30. आणि हं. 9 ते 9:45 गणिताचं असेल उद्याचं. ज्यांचा अजून टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जे जॉईन नाहीत भावी शिक्षक आणि शिक्षक त्यांनी कृपया जॉईन व्हायचे. आणि टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये बॅच 4 मध्ये आपला सर्वांचा प्रवेश होऊ शकतो. 8806597047 हा क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. तुमच्यासाठी डाऊट सेशन आपण 2 दिवसानंतर शनिवारी किंवा रविवारी एक घेऊया, त्याच्याबद्दल तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. हिंदीचं सेशन तर तयारच आहे, त्यांचं पण आपण लवकरात लवकर लावूयात. आजचं रेकॉर्डिंग तर स्टॉप करूयात.